प्रियजन हो, आज सकाळच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्व सलाम. आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आज या सकाळच्या वेळेस आपण देवबापाच्या वचनाकडे आपण वळूया. ह्या भूतलावर आपण असताना आम्हावर चारही बाजूने संकट येतात, त्यावेळेस आम्ही काय करावं, योग्य निर्णय आम्ही कशा रीतीने घ्यावा. तर आज सकाळच्या वेळेस मी एका नवीन पेजामध्ये आहे आणि तो पेज कशा रीतीने सोडावा. तर जे पाळक लोक आहेत, जे उपदेशक आहेत, त्या सगळ्यांना मी मेसेज पाठवला की आज अंत्यविधी आहे, उद्या लग्न आहे, परवा दिवशी इथं माझं चर्च आहे. तर मी कोणता निर्णय घ्यावा, अंत्यविधीला जावं का लग्नाला जावं का देवाच्या मंदिरात असावं. आणि ह्यावेळेस मी विचार करत असताना मला निर्णय घ्यावा लागला की देवबापाने तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर निर्णय घेण्यासाठी संधी दिलेली, वेळ दिलेला, विचार करण्याची शक्ती दिलेली. देवबापाने शाप आणि आशीर्वाद, जीवन आणि मरण हे तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर ठेवलेलं आहे. तर देवबापाची अशी इच्छा आहे की तू जीवन निवडून घे. आणि मोशेचं उदाहरण, हे सगळं चित्र माझ्यासमोर आल्यानंतर देवबापाचे वचन मला काही आठवले की प्रथम मोशेचं चरित्र, मोशेचं जीवनचरित्र माझ्यासमोर आलं. त्या ठिकाणी देवबाबा इब्री लोकांच्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं हे त्याने सहन केलं. आणि लग्नाला जाणं, अंत्यविधीला जाणं ह्यापेक्षा देवबापाच्या लोकांमध्ये राहून देवबापाच्या वचनाची सेवा करणं हे मला योग्य वाटलं. म्हणून मी योग्य निर्णय हा घेतलेला आहे. आणि म्हणून चला आज आपण देवबापाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. तर एका गोष्टीचा आपण विचार करणार आहोत की देवबापाचा स्पर्श, येशू ख्रिस्ताचा स्पर्श. ज्यावेळेस आम्ही एखादा निर्णय घेतो त्यावेळेस देवबाप आम्हाला स्पर्श करतो. आणि मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आपण ते वाचणार आहोत. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. स्तवन तुला वाचता येईल का, मराठी वाचता येईल का? मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून ये ह्या बाजूने. तर 10व्या वचनापर्यंत 3रा अध्याय, 8वा अध्याय मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्यांच्या मागे चालले. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहे. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व त्याने म्हणजे येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला. आणि हा संबंध वृत्तांत जर आपण वाचला तर एक कुष्ठरोगी, की त्याला महारोगी म्हणतात. आणि आजच्या परिस्थितीत जर पाहिलं तर आपण ते कोरोनाग्रस्त
महामारीग्रस्त अशी व्यक्ती ती प्रभू येशू ख्रिस्ताला ती विनंती करत आहे की मला स्पर्श करावा. आणि ज्यावेळेस देवबापाने ह्या कुष्ठरोग्याला स्पर्श केला त्यावेळेस त्याचा जो काही कुष्ठरोग आहे तो पूर्णपणे बरा झालेला आहे. कशामुळं तर येशू ख्रिस्ताच्या स्पर्शामुळं. आज तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाची गरज आहे. त्यानंतर पुढं जर आमच्या पुढचे वचन जर आम्ही वाचले तर एक आंधळा मनुष्य तो त्याच्याकडे धावत आला की आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे गेला आणि तो आंधळा असल्यामुळं त्याची इच्छा होते की त्याला दिसावं आणि तशी त्यांनी त्याची इच्छा प्रदर्शित केली. आणि त्या आंधळ्या माणसाची अवस्था पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा कळवळा आला. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची दया आली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं की त्याच्या डोळ्यावर तो थुंकला. म्हणजे ती लाळ आहे ती लाळ ती त्याच्या डोळ्याला लावली. आणि शास्त्रीय काही पुराणामध्ये असं आहे की जी माणसाच्या तोंडाचे जे काही लाळ आहे ते एक प्रकारचं ते औषध आहे. हे असं आयुर्वेदिक शास्त्रामध्ये किंवा जे वैद्यकीय शास्त्रामध्ये ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं त्या इस्माच्या डोळ्यावर तो थुंकला. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाले की आता तुला काय दिसतं. तर तो म्हटलं की मला माणसं दिसतात पण ते झाडासारखे दिसतात. प्रभू येशू ख्रिस्ताने तो पहिला स्पर्श केला पण त्याला अस्पष्ट असं दिसलं. पण नंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने दुसरा स्पर्श केला त्यावेळेस त्याला स्पष्ट रीतीने त्याला दिसू लागलं. पहिल्या स्पर्शामुळं याचा बोध आम्ही असं घ्यायचं की आम्ही ख्रिस्ती आहोत. ज्या धार्मिक विधी आहेत किंवा जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगून दिलेले तत्त्व आहेत ते आम्ही तंतोतंत पाळतो. पण काही गोष्टी हे पाळत असताना आमच्या मनामध्ये काही प्रकारच्या वाईट गोष्टी आमच्या मनामध्ये असतात, वाईट विचार आमच्या मनामध्ये असतात. त्यावेळेस आम्हाला स्पष्ट दिसत नाही, अस्पष्ट असं दिसतं. आणि ह्या वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्यामुळं एखादी व्यक्ती किंवा एखादी समस्या ही एखाद्या झाडासारखी ते आम्हाला दिसते. आपण झाड पाहतो की झाड कसं की ते एकाच जागी ते उभं राहतं. तसंच आम्ही माणसाच्या जीवनाकडे ती व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडे आम्ही पाहत असताना ते एखाद्या झाडासारखे ते आम्हाला वाटतं. पण ज्या वेळेस दुसरा स्पर्श प्रभू येशू ख्रिस्ताचा होईल त्यावेळेस आम्हाला स्पष्ट रीतीने ते दिसू शकतं. पण आज आम्हाला मंडळीच्या लोकांना तुम्ही पिढ्यानपिढ्या ख्रिस्ती आहात पण तुम्हाला ख्रिस्तीपण हे काय आहे हे अजून समजलेलं नाही. तुम्हाला आणि मला तुम्ही जे देवाचे लोक म्हणून तुम्ही स्वतःला म्हणता तर तुम्हाला आणि मला देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाची आज गरज आहे. ज्याप्रमाणे ते एक रक्तस्राव स्त्री ती म्हटली की मी त्याच्या गोंड्याच्या वस्त्राला कधी स्पर्श केला तर मी बरी होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला स्पर्श करण्याची आज आम्हाला ती गरज आहे. पुष्कळ वेळेस आमच्या जीवनामध्ये समस्या असतात की देवबापाने शब्द मात्र बोलावा अशी त्याची इच्छा आपली इच्छा असते. पण होय आपला देवबाप हा दयाळू आहे, कृपाळू आहे. आणि करीन करायच्या पहिल्या पत्रामध्ये आपण पाहतो की प्रीती
प्रीती ही कधी अंतर देत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजही तुम्हाला आणि मला स्पर्श करू इच्छित आहे. आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या काही आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञेचं आम्हाला पालन करायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला आम्हाला स्पर्श करायचा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही म्हणू की देवबापा तो आम्हाला स्पर्श करू. आज जर तुम्ही आजारी आहात तर प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हाला स्पर्श करण्यास तो तयार आहे. पेत्राची सासू ज्यावेळेस आजारी पडली त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं की त्याच्या सासूला, पेत्राच्या सासूला त्याने स्पर्श केला, ती बाई बरी. त्यानंतर यायराची कन्या प्रभू येशू ख्रिस्ताने तिला स्पर्श केला आणि ती बरी झाली. अशा पुष्कळचे उदाहरणं प्रभू येशू ख्रिस्ताने दिले की ज्या ज्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेला आहे त्या प्रत्येकांचे रोग हे नाहीसे झालेले आहेत. आणि ज्यावेळेस काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये आले त्या लोकांचं परिवर्तन झालं. काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात आले, त्याचं वचन त्यांनी ऐकलं पण त्यांनी त्याप्रमाणे आचरण केलेलं नाही. पण काही लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन वाचलं, ऐकलं, त्या लोकांचं कल्याण झालं, त्या लोकांचं भवितव्य काळ हे आजरामर झाले. असं पवित्र शास्त्रामध्ये बरेचसे उदाहरणं आम्हाला देता येतील. म्हणून आज सकाळच्या वेळेस मला ह्या विषयाकडे यायचं आहे की निर्णय. आज तुम्ही कोणता निर्णय घ्या की मग असंच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जो काही निर्णय घेतलेला आहे माझी खात्री आहे की देवबापाच्या वचनानुसार मी तो निर्णय घेणार आहे. आज प्रभूने तुम्हाला स्पर्श करावा अशी तुमची इच्छा आहे का? आणि तशी इच्छा असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि येशूच्या स्पर्शाची अपेक्षा करा. तो सदैव तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आहे. देवबापाने तुम्हाला आणि मला जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद हे आमच्यासमोर ठेवलेले आहे. पण देवबापाची तुमच्या संबंधी आणि माझ्या संबंधी अशी इच्छा आहे की आम्ही जीवन निवडून घ्यावं. आणि आज या सकाळच्या वेळेस आपण प्रभूला गौरव देऊ, आपण त्याची स्तुती करू की देवबापाने आम्हाला स्पर्श करावा. आणि म्हणून देवबाप करू त्याच्या वचनाच्याद्वारे तो आपलं सहाय्य करू. यावेळेस स्तवन 2 शब्दाची तो आपल्यासाठी प्रार्थना करेल. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. थँक्यू प्रभू तुला गौरव असो. हल्ले धन देवपदाचा मला चांगला दिवस आम्ही तुझे आभार मानतो. देवपा आज पास्टर आमचं वचन सांगतो देवपा तो आम्हाला आमच्या लक्षात राहून दे. देवपा लक्षात राहण्यापेक्षा तू आमच्यात सुधारणा कर. देवपा त्यांच्या वचनाद्वारे आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो. देवपा तू त्यांना स्पर्श कर. जे चर्चला येऊ शकत नाही देवपा तू त्यांना चर्चला आण. देवपा जे लोक आजारी असतील, जे लोक कोविड पॉझिटिव्ह असतील देवपा तू त्यांना बरं कर. देवपा तू पास्टरना स्पर्श कर. देवपा आमच्या अख्ख्या चर्चला स्पर्श कर. देवपा आमच्या चर्चमध्ये आता जरी थोडी मंडळी असतील देवपा मला खात्री आहे तू एक दिवशी इतके मंडळी बोलशील देवपा की आम्हाला बसायला जागा पूर्ण नाही. देवपा छोटीशी प्रार्थना करतो म्हणतोय आम्ही. ज्यावेळेस आम्ही देवबापाच्या चरणाजवळ लीन आणि नम्र होतो त्यावेळेस देवबाप आमच्या प्रार्थना तो ऐकतो. आणि देवबापाचं वचन आहे ह्या स्थळी जो कोणी प्रार्थना करील त्याच्याकडे माझे नेत्र उघडे राहतील आणि माझे काम त्याच्याकडे लागले जातील. म्हणून देवबाप करो आणि आमच्या वचनाच्याद्वारे तो तुम्हाला आणि मला तो आशीर्वाद देतो. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो.